नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आपण प्रकरण क्रमांक 1 बघतोय आणि त्यामध्ये आपण बघितलेलं आहे बिंदू, रेषा आणि प्रतल या संकल्पना बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर रेषाखंड, किरण, त्याच पद्धतीनं बिंदूंचे निर्देशक आणि अंतरे, दरम्यानता या सगळ्यांचा अभ्यास आपण या अगोदर केलेला आहे आणि या सगळ्यांवर आधारित आपल्याला सराव संच सोडवायचा 1.1. या सराव संच 1.1 मध्ये पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. पहिलं अंतर दिलेलं आहे डिस्टन्स बी, दुसरं अंतर दिलेलं आहे डिस्टन्स जे ए, तिसरं दिलेलं आहे डिस्टन्स पी सी, चौथं दिलेलं आहे डिस्टन्स जे एच, पाचवं दिलेलं आहे डिस्टन्स के ओ, सहावं डिस्टन्स ओ ई, सातवं अंतर आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स पी जे आणि आठवं अंतर आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स क्यू बी. त्यामध्ये सुरुवातीला आपण डिस्टन्स पी ए हे अंतर डिस्टन्स बी ई हे अंतर काढू. पहिला जो प्रश्न आहे तो आहे डिस्टन्स बी ई बरोबर किती, हे अंतर आपल्याला काढायचं आहे. आता हे अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, बिंदू बी चा निर्देशक घ्यावा लागणार आहे. बिंदू बी चा निर्देशक किती येतो? बिंदू बी चा निर्देशक या ठिकाणी पहा, डिस्टन्स बी ई आपल्याला काढायचं आहे, हे अंतर आपल्याला काढायचं आहे. हे अंतर आपल्याला काढायचं आहे. मग हे अंतर काढण्यासाठी बी चा निर्देशक दिलेला आहे 2. त्यानंतर बिंदू सी चा निर्देशक, ई चा निर्देशक, बिंदू ई चा निर्देशक, हा ई चा जो निर्देशक आहे तो किती दिलेला आहे? 5 आहे. अंतर काढण्यासाठी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या याचा अर्थ काय? मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचं आहे. मग या ठिकाणी 2 आणि 5 आहे. इथं आपल्याला माहिती आहे की 5 हा जो निर्देशक आहे हा 2 पेक्षा मोठा आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल 5 हे 2 पेक्षा मोठे आहेत आणि म्हणून डिस्टन्स बी ई बरोबर मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचं आहे, म्हणजे 5 - 2. हे नेहमी लक्षात ठेवायचे. कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचं आहे आणि म्हणून डिस्टन्स बी ई बरोबर काय येईल? 5 - 2 बरोबर 3. म्हणजे डिस्टन्स बी ईचं अंतर किती आलेलं आहे? 3 आलेलं आहे. हा आहे पहिला प्रश्न. आता दुसरा,
दुसरा यामध्ये आपण घेऊ जे ए, त्यानंतर पी आणि सी, पी सी घेऊ, डिस्टन्स पी सी. आता डिस्टन्स पी सी बरोबर किती? मग याच्यामध्ये डिस्टन्स पी सी बरोबर, मग इथं बिंदू पी चा निर्देशक किती ते पहा. बिंदू पी चा निर्देशक किती आहे? बिंदू पी चा निर्देशक आपल्याला अंतर काढायचं आहे, डिस्टन्स. बघा, डिस्टन्स पी सी हे अंतर आपल्याला काढायचं आहे. एवढं अंतर आपल्याला काढायचं आहे, डिस्टन्स पी सी. मग डिस्टन्स बिंदू पी चा निर्देशक किती या ठिकाणी? -4. आणि बिंदू सी चा निर्देशक बिंदू सी चा निर्देशक किती आहे? बिंदू सी चा निर्देशक 3 आहे. आता या ठिकाणी मोठा निर्देशक कोणता आणि लहान निर्देशक कोणता? तर आपल्याला माहिती आहे की संख्या रेषेवर उजवीकडील कोणतीही संख्या डावीकडील कोणत्याही संख्येपेक्षा मोठी असते. आता या ठिकाणी 3 हा जो निर्देशक आहे, सी चा निर्देशक सी बिंदू आणि पी बिंदू हा सी च्या डाव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूचा निर्देशक हा नेहमी उजव्या बाजूच्या बिंदूच्या निर्देशकापेक्षा लहान असतो. म्हणजे या ठिकाणी -4 हे लहान असतील आणि 3 हे मोठे असतील. आणि दुसरं एक लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते. मग धनसंख्या 3 आहे, ऋणसंख्या 4 आहे, म्हणजे धनसंख्या 3 ही ऋणसंख्या 4 पेक्षा मोठी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल 3 हे -4 पेक्षा मोठे आहे. आणि म्हणून डिस्टन्स पी सी बरोबर मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करावा. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक 3 वजा -4. मग बरोबर 3 वजा वजाचं काय होतं? अधिक होतं. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलतं कंस सोडवताना, म्हणजे +4 बरोबर 7 एकक. म्हणजे डिस्टन्स पी सी बरोबर किती आलेलं आहे? 7 एकक आलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला आणखी एखादा आकडा सोडू आपण. डिस्टन्स जे एच, डिस्टन्स पी जे आणि डिस्टन्स क्यू बी. डिस्टन्स पी जे घेऊ. हा आहे 7वा आकडा. सातवा आकडा आहे डिस्टन्स पी जे. डिस्टन्स पी जे बरोबर किती हे आपल्याला सोडवायचं आहे. आता याचं उत्तर लिहिताना पुन्हा बिंदू पी चा निर्देशक डिस्टन्स पी जे, बिंदू पी चा निर्देशक म्हणजे आपल्याला जे अंतर काढायचं आहे ते कोणतं काढायचं आहे? पी जे हे अंतर काढायचं आहे. मग बिंदू पी चा निर्देशक बिंदू पी चा निर्देशक
बरोबर. किती तो -4 आहे. आणि दुसरा कोणता निर्देशक घ्यायचा आहे आपल्याला? बिंदू जेचा निर्देशक. बिंदू जेचा निर्देशक. हा बिंदू जेचा निर्देशक किती आहे? इथं जर बघितलं तर -2 आहे. इथे सुद्धा बघा -2 ही -4च्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे मोठी संख्या, मोठा निर्देशक कोणता येणार आहे? -2 येणार आहे. म्हणजे -2 हा -4 पेक्षा मोठा आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? डिस्टन्स पीजे बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल डिस्टन्स पीजे बरोबर -2, पुन्हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल, कंसातील चिन्ह बदलेल, 4. म्हणजेच डिस्टन्स पीजे बरोबर ऋण धन संख्या असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 4 मधून 2 गेले, खाली राहिले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 4चं चिन्ह धन. 2 एकक. म्हणजे या ठिकाणी पीजे हे अंतर किती आलेलं आहे? 2 एकक आलेले आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला डिस्टन्स जे काढता येईल, डिस्टन्स JH काढता येईल, त्याच पद्धतीनं डिस्टन्स KO काढता येईल, डिस्टन्स OE काढता येईल. आता इथं डिस्टन्स KO काढायचा आहे. केचा निर्देशक आहे -3 आणि ओचा निर्देशक आहे 0. 0 हा धनही नसतो आणि ऋणही नसतो, पण 0 हा -3च्या उजव्या अंगाला आहे. म्हणजे 0 हा -3 पेक्षा मोठा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं आपल्याला सांगता येतं की 6 ही ह्या संख्या रेषेवरील सगळ्यात मोठी संख्या आहे. 6 पेक्षा लहान 5 आहे, 5 पेक्षा लहान 4, 4 पेक्षा लहान 3, 3 पेक्षा लहान 2, 2 पेक्षा लहान 1, 1 पेक्षा लहान 0 आणि 0 पेक्षा लहान -1. -1 पेक्षा लहान -2 म्हणजे 0 पेक्षा लहान काय येणार आहे? -2 येणार आहे. -2 पेक्षा लहान -3 येईल, म्हणजे 0 पेक्षा लहान सुद्धा -3 येईल. -3 पेक्षा लहान -4, -4 पेक्षा लहान -5. म्हणजे 0च्या डाव्या बाजूला असलेली कोणतीही संख्या 0 पेक्षा लहान असणार आहे. म्हणजे KOचं अंतर काढताना K म्हणजे किती? -3 आहे. O म्हणजे 0 आहे. म्हणजे 0 वजा -3 म्हणजे 0 अधिक 3 बरोबर 3 हे अंतर KOचं येईल. अशा पद्धतीनं तुम्हाला ही बाकीची उदाहरणं सोडवता येतील. पुढे दुसरा प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? आता या ठिकाणी बघा बिंदू Aचा निर्देशक X आणि Bचा निर्देशक Y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढायचा आहे. प्रश्न पहिला आणि दुसरा सारखाच आहे. फक्त पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला संख्या रेषा दिलेली आहे, या ठिकाणी तुम्हाला फक्त संख्या रेषा दिलेली आहे आणि इथं मात्र संख्या रेषा दिले न देता तुम्हाला फक्त बिंदूंचे निर्देशक दिलेले आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की Aचा निर्देशक X आहे आणि Bचा निर्देशक Y आहे आणि X आणि Yच्या किमती या ठिकाणी दिलेल्या आहे. X ची किंमत 1 दिलेली, Y ची किंमत 7 दिलेली. म्हणजे X हा Aचा निर्देशक आहे, म्हणजे Aचा निर्देशक 1 झाला आणि Y हा Bचा निर्देशक आहे, म्हणजे Bचा Y निर्देशक पहिल्या उदाहरणामध्ये होईल 7. आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा लहान निर्देशक कोणता, मोठा निर्देशक कोणता, आणि त्यावरून मग आपल्याला ते अंतर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करून काढता येईल. यातली काही उदाहरणं आपण सोडवू. यामध्ये आपण सोडवू उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 आहे. X बरोबर दिलेला आहे 1 आणि Y बरोबर दिलेला आहे 7.
आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला माहिती आहे, मग बिंदू ए चा निर्देशक बिंदू ए चा निर्देशक x आहे. पण या उदाहरणात x ची किंमत किती दिलेली आहे? 1 दिलेली आहे. आणि बिंदू B चा निर्देशक बरोबर y दिलेला आहे. आणि या उदाहरणात y ची किंमत दिलेली आहे 7. आता इथं आपल्याला माहिती आहे दोन्ही संख्या धन आहे. धन संख्या असतील तर आपल्याला लहान मोठ्या संख्या ओळखणं काही अवघड नाही आहे. म्हणजे 7 हा 1 पेक्षा मोठा आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 7 वजा 1 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. म्हणजेच डिस्टन्स ए बी बरोबर 7 वजा 1 6 एकक. आता आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 3 आणि ते आहे x ची किंमत दिलेली आहे -3 आणि y ची किंमत दिलेली आहे 7. आता हे उदाहरण सोडवताना बिंदू ए चा निर्देशक बरोबर x दिलेला आहे. आणि या उदाहरणात x ची किंमत किती आहे? -3. आणि बिंदू y चा निर्देशक B चा निर्देशक, y चा नाही, आपल्याला बिंदू B चा निर्देशक घ्यायचा आहे. B चा निर्देशक आणि बिंदू B चा निर्देशक आहे y. आणि या उदाहरणात y ची किंमत दिलेली आहे 7. आता इथं पहा x चा निर्देशक A चा निर्देशक -3 आहे आणि B चा निर्देशक -7 आहे. धन संख्या ऋण संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. म्हणून 7 हे -3 पेक्षा मोठे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? डिस्टन्स ए बी बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 7 वजा -3 आहे. म्हणजे इथं येईल 7 अधिक 3. आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर किती येईल? 7 आणि 3 10 एकक. 10 एकक आलं. असंच अजून एक उदाहरण आपण घेऊ. 5वं उदाहरण घेऊ. 5वं उदाहरण काय आहे? x बरोबर -3 आहे आणि y बरोबर -6 आहे. आता हे उदाहरण सोडवताना बिंदू ए चा निर्देशक बिंदू ए चा निर्देशक आपल्याला x दिलेला आहे. आणि x ची किंमत किती या उदाहरणात -3 आहे. त्यानंतर बिंदू B चा निर्देशक
बिंदू बी चा निर्देशक y आहे आणि या उदाहरणात y ची किंमत दिलेली -6. आता इथं कोणता निर्देशक मोठा आहे? -3 आणि -6. संख्या रेषेवर जर आपण बघितलं तर शून्याच्या डावीकडे सुरुवातीला -1, -2, -3 येईल आणि मग -4, -5 आणि मग -6 येईल. म्हणजे -3 हा -6च्या उजव्या बाजूला आहे. याचा अर्थ -3 हा मोठा झाला. -3 मोठा आहे -6 पेक्षा आणि म्हणून मग इथं आपल्याला डिस्टन्स ए बी बरोबर -3 मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे, वजा -6. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स ए बी बरोबर -3 ऋणचं धन होईल 6. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर -3 आणि -6 आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, 6 मधून 3 गेले 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन ते याला द्या 3 एकक. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स ए बी किती येईल? 3 एकक येईल. अशाच पद्धतीने तुम्हाला ही बाकीची अंतरं सुद्धा काढता येतील. तर अतिशय सोपा असा हा दुसरा प्रश्न आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. खालील दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एक पहिलं उदाहरण घेऊ आपण. उदाहरण क्रमांक 1. काय? डिस्टन्स पी आर बरोबर 7. डिस्टन्स पी आर बरोबर 7 दिलेलं आहे. डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 दिलेलं आहे. डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 दिलेलं आहे आणि डिस्टन्स क्यू आर बरोबर 3 दिलेलं आहे. डिस्टन्स क्यू आर बरोबर 3 दिलेलं आहे. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचे. तर यामध्ये सर्वात मोठं अंतर कोणतं आहे? 10 आहे. सर्वात मोठं अंतर जे आहे ते 10 आहे. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल डिस्टन्स पी क्यू बरोबर 10. डिस्टन्स पी क्यू बरोबर आहे 10. आता एक लक्षात घ्या, कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे सांगण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठं अंतर म्हणजे सगळ्यात मोठा रेषाखंड कोणता येईल? पी क्यू येईल. पी क्यू हा 10 आला आणि पी क्यू सोडून आता इथं पी क्यू आणि आर बिंदू असे 3 बिंदू आहे. मग हे जर एकमेकांच्या आर हा बिंदू जर पी आणि क्यूच्या दरम्यान असला पाहिजे, म्हणजे तो इथं कुठेतरी असणार आहे आर बिंदू. पण तो इथं आहे की नाही हे आपल्याला कशावरून ठरवता येणार आहे? मग ही जी दोन लहान अंतरे आहेत यांची बेरीज अगोदर आपल्याला करून बघावी लागणार आहे. म्हणजे यांची बेरीज करताना यांची बेरीज करायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर 7 अधिक 3 बरोबर 10.
मग ह्या दोन्हींवरून आपल्याला काय सांगता येईल? याला जर आपण विधान क्रमांक 1 म्हणलं, याला जर आपण विधान क्रमांक 2 म्हणलं, तर विधान 1 व 2 वरून विधान 1 आणि 2 वरून आपल्याला काय सांगता येईल की डिस्टन्स पी क्यूचं अंतर, पी आणि क्यू मधील अंतर आहे 10. डिस्टन्स पी आर आणि डिस्टन्स क्यू आर ह्या बिंदूंमधील अंतराची बेरीज पण 10च येते. याचा अर्थ आर हा बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल, ह्या दोन विधानांवरून डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर. आणि म्हणून इथं आपल्याला काय सांगता येईल, बिंदू आर हा बिंदू पी व क्यूच्या दरम्यान आहे. पी व क्यूच्या दरम्यान आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला प्रश्न सोडवता येतो. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न जो आहे तो काय पहा. प्रश्न क्रमांक 2 तो काय दिलेला आहे, डिस्टन्स आर एस बरोबर 8. डिस्टन्स आर एस बरोबर 8. त्यानंतर डिस्टन्स एस टी बरोबर 6. डिस्टन्स एस टी बरोबर 6 आणि डिस्टन्स आर टी बरोबर 4. डिस्टन्स आर टी बरोबर 4. ज्या वेळेस आपल्याला असे दोन दोन बिंदूंमधील अंतर दिलेलं असतं त्यावेळेस एकच लक्षात ठेवायचं आहे की जर लहान अंतरांची बेरीज मोठ्या अंतरा इतकी असेल तर यांच्यामध्ये दरम्यानता आहे, अन्यथा दरम्यानता नाही. जसं इथं आपण बघितलं, लहान अंतरी कोणती आहे, 7 आणि 3 ही दोन लहान अंतर आहे. सगळ्यात मोठं अंतर आहे 10. मग लहान अंतरांची बेरीज 10 येते का, तर इथं आपण केली होती बेरीज, पी आर अधिक क्यू आर बरोबर 10 येते. म्हणजे पी क्यूचंही 10च अंतर आहे, जे मोठं अंतर आहे ते 10 आहे आणि लहान अंतरांची बेरीज सुद्धा 10च आहे. म्हणजे इथं दरम्यानता आहे. तसं इथं सगळ्यात मोठं अंतर आहे 8 आणि लहान अंतर आहे 6 आणि 4. मग याचा अर्थ लहान अंतरांची जर बेरीज केली तर मोठ्या अंतरा इतकी येते का, 6 आणि 4 ची बेरीज केली तर 10 येते. मोठ्या अंतरा इतकी आहे का, नाही. म्हणजे यांच्यामध्ये दरम्यानता संबंध नाही. ही केवळ निरीक्षणाने आपल्याला सांगता येतं. आणि मग या ठिकाणी आपल्याला सोडवताना कसं म्हणावं लागणार आहे, डिस्टन्स आर एस बरोबर 8 आहे आणि याला म्हणू आपण समीकरण नंबर 1. त्यानंतर लहान दोन अंतराची बेरीज करू आपण. डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी बरोबर एस टी आहे 6 आणि आर टी आहे 4 बरोबर येतात 10. याला म्हणू विधान क्रमांक 2. आणि मग या ठिकाणी विधान 1 व 2 वरून काय सांगता येईल आपल्याला, लहान दोन अंतरांची बेरीज मोठ्या अंतरा इतकी आहे का, नाही आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल डिस्टन्स आर एस इज नॉट इक्वल टू, समान नाही कशाशी, डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स
RTC. आणि म्हणून येथे दरम्यानता नाही, येथे दरम्यानता नाही. अशा पद्धतीनं जर आपल्याला दोन बिंदूंमधील अंतर दिले असतील, अशी 3 अंतर जर दिलेली असतील, तर ध्यानात ठेवायचे लहान 2 अंतरांची बेरीज मोठ्या अंतरा इतकी असेल तर तिथं दरम्यानता आहे. आणि कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे तेही आपल्याला सांगता येतं. आणि जर लहान 2 अंतरे मोठ्या लहान 2 अंतरांची बेरीज मोठ्या अंतराची नसेल तर त्या ठिकाणी दरम्यानता नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हा जो तिसरा प्रश्न आहे हाही आपल्याला सोडवता येईल, अतिशय सोपा आहे. आपण आता दुसरं उदाहरण बघितलं होतं, त्या ठिकाणी तिसरं उदाहरण जर बघितलं आपण, AB बरोबर ABचं अंतर 16 आहे, C आणि A मधील अंतर 9 आहे, B आणि C मधील अंतर 7 आहे, सगळ्यात मोठं अंतर आहे 16 आणि 9 आणि 7ची बेरीज येते, लहान 2 अंतराची बेरीज येते 9 7 16, म्हणजे इथं तिसऱ्या उदाहरणामध्ये दरम्यानता आहे. चौथं उदाहरण जर बघितलं, डिस्टन्स LM बरोबर 11 आहे, डिस्टन्स MN बरोबर 12 आहे आणि डिस्टन्स NL बरोबर 8 आहे. सगळ्यात मोठं अंतर आहे 12 आणि मग लहान 2 अंतराची बेरीज केली तर 11 अधिक 8 19 येतील. ती बेरीज मोठ्या अंतरा इतकी येत नाही, म्हणजे या चौथ्या उदाहरणामध्ये दरम्यानता नाही. फक्त सोडवताना अशा पद्धतीने आपण सोडवायचं आहे. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे पाचव्या उदाहरणामध्ये पहा, डिस्टन्स XY बरोबर दिलेली 15, डिस्टन्स YZ बरोबर दिलेली 7 आणि डिस्टन्स XZ बरोबर दिलेली 8. सर्वात मोठं अंतर आहे 15. मग लहान 2 अंतरांची जी बेरीज आहे ती 15 येते का, 7 अधिक 8 बरोबर 15, म्हणजे या 5व्या उदाहरणामध्ये दरम्यानता आहे. 6वं उदाहरण जे आहे ते डिस्टन्स DE बरोबर 5 दिलेलं आहे, डिस्टन्स EF बरोबर 8 दिलेलं आहे आणि डिस्टन्स DF बरोबर 6 दिलेलं आहे. सगळ्यात मोठं अंतर आहे 8 आणि मग लहान 2 अंतर जे आहे 5 आणि 6 यांची जर बेरीज केली तर येते 11. मोठ्या अंतरा इतकी ही बेरीज येत नाही, म्हणजे 6व्या उदाहरणामध्ये दरम्यानता नाही. अशी ही उदाहरणं जी आहे ती आपण सोडवायची, सराव करायचा आहे. चौथं उदाहरण आहे, एका संख्या रेषेवर ABC हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स AC बरोबर 10, डिस्टन्स CB बरोबर 8, तर डिस्टन्स AB काढायला सांगितलेलं आहे. आता संख्या रेषेवर हे बिंदू आहे, लक्षात घ्या. रेषा म्हणलं की ती सरळ असते, म्हणजे A, B आणि C एकाच रेषेवरील बिंदू आहे. मग ह्या 3 बिंदूंपैकी कुठला तरी एक बिंदू हा इतर 2 बिंदूंच्या दरम्यान असला पाहिजे आणि असणारच आहे. मग कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान असणार आहे हे जर काढायचं असेल, असे 3 बिंदू आहेत आणि त्यांच्यामधील अंतर दिलेलं आहे, तर AB काढायला सांगितलेलं आहे. सर्व पर्यायांचा विचार करायला सांगितलेला आहे. इथं सर्व पर्याय म्हणजे कोणते पर्याय बघा, इथं पर्याय कोणकोणते आहेत. पहिला पर्याय काय येईल, डिस्टन्स AC पहिला पर्याय येईल डिस्टन्स AC बरोबर डिस्टन्स AB
पर्याय पर्याय क्रमांक 1 येईल. डिस्टन्स AC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC. हा झाला पहिला पर्याय. दुसरा पर्याय असणार आहे डिस्टन्स AB बरोबर डिस्टन्स AC अधिक डिस्टन्स BC. तिसरा पर्याय काय असणार आहे? तिसरा पर्याय असणार आहे डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC. अशा ह्या तिन्ही पर्यायांचा विचार आपल्याला करायचा आहे. A, B आणि C जर एकाच रेषेवर असतील तर आपल्याला 3 पर्याय निर्माण होतात. कोणते? B हा A आणि C च्या दरम्यान असेल, किंवा A हा B आणि C च्या दरम्यान असेल, किंवा C हा A आणि B च्या दरम्यान असेल. असे 3 पर्याय निर्माण होतात. मग या ठिकाणी पहिल्या पर्यायाचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी काय दाखवलेलं आहे? B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे असेल तर इथं आपण काय केलेलं आहे? C हा बिंदू A आणि B च्या दरम्यान असेल तर, आणि या ठिकाणी A हा बिंदू B आणि C च्या दरम्यान असेल तर, मग आता पहिल्या पर्यायाचा जर आपण विचार केला, पहिल्या पर्यायाचा जर आपण विचार केला तर काय येईल? डिस्टन्स AC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC. मग याच्यामध्ये जर आपण ह्या किमती टाकल्या, कोणत्या? डिस्टन्स AC आणि डिस्टन्स BC ची जर किंमत टाकली, म्हणून डिस्टन्स AC बरोबर किती आहे? 10 बरोबर डिस्टन्स AB आपल्याला काढायचा आहे प्रत्येक पर्यायामध्ये, अधिक डिस्टन्स BC ची किंमत किती दिलेली आहे? 8 दिलेली. CB म्हणजेच 8 दिलेली. डिस्टन्स CB आणि डिस्टन्स BC एकच अर्थ होतो त्याचा. आणि मग हे जे 8 आहे हे डाव्या बाजूला आणा, म्हणजेच डिस्टन्स AB बरोबर काय येणार आहे? डिस्टन्स AB बरोबर 10 वजा 8 बरोबर 2 एकक. म्हणजे याच्यामध्ये पहिल्या पर्यायात किंमत आली AB, डिस्टन्स AB ची किंमत किती आली? 2 एकक आली.
आता दुसरा पर्याय जर आपण घेतला, दुसरा पर्याय जर आपण घेतला तर डिस्टन्स ए बीची किंमत काय येईल? काय आहे? डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स बी सी डिस्टन्स बी सी. आणि मग आता डिस्टन्स ए बी आपल्याला काढायचं आहे. डिस्टन्स ए सी बरोबर किती दिलेले? 10 अधिक डिस्टन्स बी सी बरोबर 8 दिलेले, म्हणजे 10 आणि 8 किती झाले? 18. म्हणजे दुसऱ्या पर्यायामध्ये ए बीची जी ए बी मधील जे अंतर आहे ते येते 18. आता तिसऱ्या पर्यायाचा आपण विचार करू. तिसऱ्या पर्यायाचा जर विचार करायचा असेल तर तिसरा पर्याय काय दिलेला आहे? डिस्टन्स बी सी डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स ए बी. म्हणून डिस्टन्स बी सी किती येते? 8 आहे. 8 बरोबर डिस्टन्स ए सी किती आहे? 10 आहे. 10 अधिक डिस्टन्स ए बी. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर 10 आपल्याला डाव्या बाजूने म्हणजे 8 मधून वजा होईल. म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स ए बी बरोबर 8 वजा 10. मग डिस्टन्स ए बी बरोबर ए बी बरोबर किती येईल? या ठिकाणी ऋण 2 एकक येईल. पण एक लक्षात घ्या, अंतर हे कधीही ऋण नसतं. म्हणजे या तीन बिंदूंच्या बाबतीत हे दोनच पर्याय, हे जे दोन पर्याय हे सत्य असू शकतात. हा तिसरा पर्याय मात्र सत्य असू शकत नाही, कारण अंतर हे कधीही ऋण नसतं. अंतर हे नेहमी धन संख्या असते.
धन संख्या असते. म्हणजे हे विधान सत्य असू शकत नाही. तर अशा या तिन्ही विधानांचा विचार करून आपल्याला ही अंतरं काढता येतात. आता या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. तर प्रश्न 5 आहे, एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स एक्स वाय बरोबर 17, डिस्टन्स वाय झेड बरोबर 8, तर डिस्टन्स एक्स झेड काढायचा आहे. आता या ठिकाणी हे एकरेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स एक्स वाय बरोबर 17 दिलेलं आहे, डिस्टन्स वाय झेड बरोबर 8 दिलेलं आहे, डिस्टन्स एक्स झेड काढायचं आहे आपल्याला. मग या ठिकाणी बघा, आता डिस्टन्स एक्स वाय बरोबर डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड. मग डिस्टन्स एक्स वाय बरोबर किती आहे? 17. इथं सुद्धा आपल्याला दोन पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. हा पर्याय क्रमांक 1, कारण इथं आपल्याला कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान हे दिलेलं नाही आहे. हे फक्त एकरेषीय बिंदू आहेत. मग 17 बरोबर वाय झेड किती दिलेला आहे? 8 अधिक डिस्टन्स एक्स झेड आपल्याला काढायचा आहे. मग 8चं जर पक्षांतर केलं तर 17 मधून 8 वजा होतील. म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर बरोबर 17 वजा 8 आणि म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर 9 एकक. आणि दुसऱ्या पर्यायाचा एक विचार करायचा आहे. दुसरा पर्याय काय असणार आहे या ठिकाणी? म्हणजे या ठिकाणी आपण झेड हा बिंदू एक्स आणि वायच्या दरम्यान आहे असं मानलं. आता वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे असं मानू. म्हणजे डिस्टन्स एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड. म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर एक्स वायची किंमत आहे 17 अधिक वाय झेडची किंमत आहे 8. म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर 8 7 15 म्हणजे 25 एकक. अशी दोन अंतरं निघतील. एक्स वायची एक्स झेडची किती अंतर निघतील? 2 अंतर निघतील. एक 9 एकक निघेल आणि एक 25 एकक निघेल. आणि मात्र जर आपण असं म्हणलं
की इथं आपण काय म्हणलेलं आहे, झेड हा बिंदू एक्स आणि वायच्या दरम्यान आहे. इथं काय म्हणलेलं आहे, वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे. पण वाय हा बिंदू एक्स आणि झेड, पण एक्स हा बिंदू झेड आणि वायच्या दरम्यान जर असेल असा विचार जर आपण केला तर ते अंतर निघेल -9 आणि -9 हे अंतर होऊ शकत नाही. म्हणून ह्या दोन पर्यायांनीच आपल्याला हे उत्तर काढता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 6. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आकृती काढायची आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. तर पहिला जो आकडा आहे तो काय, त्यानुसार आपण आकृती काढू. काय आहे तो पहा. जर ए दरम्यान बी दरम्यान सी, म्हणजे आता इथं आकृती कशी काढता येईल पहा. ए दरम्यान बी दरम्यान सी म्हणजे इथं येणारे ए बिंदू, इथं येणारे बी बिंदू आणि इथं येणारे सी बिंदू, ही झाली आकृती. आणि ए सी बरोबर 11, ए सीची लांबी जी आहे ती आहे 11, म्हणजे ही आहे 11. बी सी बरोबर 6.5, बी सी बरोबर दिलेले 6.5. तर ए बी काढायचं, ए बी काढायचं आहे. कसं काढता येईल ते, आता आपण यामध्ये एक लिहू शकतो. डिस्टन्स ए सी बरोबर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी, नंतर पक्षांतर करून आपण अंतर काढू शकतो. आणि एकदम जर असं लिहिलं तर बघा, आता ए बी जर अंतर काढायचं असेल, ए आणि बी बिंदूमधील जर अंतर काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ए आणि सी बिंदूमधील अंतरातून बी आणि सी बिंदूमधील अंतर वजा करायचे. साधं सोपं आहे. ह्या ए आणि सी मधील अंतरातून बी आणि सी मधील अंतर काढून टाकलं की आपल्याला ए बीचं अंतर मिळणार आहे. म्हणून इथं आपण असं लिहू, डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स ए सी वजा डिस्टन्स बी सी. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर ए सी आहे 11 वजा बी सी आहे 6.5. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 11 मधून 6.5 गेले, म्हणजे 11.0 मधून 6.5 गेले तर 5 आणि 5 10, दशांश चिन्ह हातचा आला 1, 6 आणि 1 7, 8 9 10 11, 7 आणि 4 11, म्हणजे 4.5 एकक. त्यानंतर दुसरं जर उदाहरण आपण घेतलं, दुसरं उदाहरण, जर आर दरम्यान एस दरम्यान टी हे दिलेले आहे, आर दरम्यान एस दरम्यान टी दिलेले आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, इथं आर बिंदू आहे, इथं एस बिंदू आहे आणि इथं टी बिंदू आहे, म्हणजे एस आर आणि टीच्या दरम्यान आहे. एस टी बरोबर 3.7, एस टी बरोबर दिलेलं आहे 3.7, आर एस बरोबर 2.5, आर एस बरोबर दिलेलं आहे 2.5. तर आर टी लेंथ आर टी काढायला सांगितलेलं आहे. इथं डिस्टन्स नाही लेंथ म्हणलेलं आहे, म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी जे आहे ते लेंथ म्हणू आपण. आणि लेंथ जर म्हणलं तर ह्या कॉमाची काही गरज नसते. लेंथ ए बी बरोबर लेंथ ए सी वजा लेंथ बी सी, लेंथ ए बी बरोबर आणि लेंथ ए बी बरोबर. तसंच इथं लेंथ आर टी आपल्याला विचारलेलं आहे. मग आता लेंथ आर टी बरोबर काय येईल बरं, आर टी जर काढायचं असेल तर लेंथ आर एस आणि लेंथ एस टीची बेरीज करावी लागणार आहे, म्हणजे लेंथ आर एस अधिक
लेंथ एस टी, लेंथ आर एस टी, इथं लेंथ म्हटल्यानंतर कॉमा द्यायची गरज नाही आहे. म्हणून लेंथ आर टी बरोबर आर एस किती आहे 2.5 अधिक एस टी किती आहे 3.7. म्हणून लेंथ आर टी बरोबर 7 आणि 5 12, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6, 6.2 एकक. अशाच पद्धतीनं हे जे तिसरं उदाहरण आहे हे तुम्हाला सोडवता येईल. जर x दरम्यान y दरम्यान z आणि लेंथ एक्स झेड बरोबर 3.7 आहे, लेंथ एक्स वाय बरोबर 7 आहे, तर लेंथ वाय झेड बरोबर किती हे आपण सोडवायचं आहे, स्वतः प्रयत्न करायचा आहे. आणि आता आपल्याला ह्या सराव संच 1.1 मधला शेवटचा प्रश्न बघायचा आहे. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? एक रेषीय नसलेले 3 बिंदू जे आहेत ती कोणती आकृती तयार करतील? तर या ठिकाणी बघा, हा बिंदू इथं जोडला, हा इथे जोडला आणि हा पण जोडून घेतला, तर कोणती आकृती तयार झाली? त्रिकोणाची आकृती तयार झाली. समजा हा बिंदू होता ए, हा होता बी आणि हा होता सी. ही जी आकृती तयार झालेली आहे ही त्रिकोणाची आकृती तयार झालेली. या ठिकाणी त्रिकोण तयार होतो. म्हणजे 3 एकरेषीय नसलेले 3 बिंदू जर असतील तर ती त्रिकोणाची आकृती तयार करतात. अशा पद्धतीनं हा सराव संच 1.1 जो आहे यातली उदाहरणं द्या आणि राहिलेली जी उदाहरणं आहेत ती सोडवून काढायची. धन्यवाद.